आज सिनेट निवडणूक आहे. वरुण सरदेसाई चेतना कॉलेजला पोहोचलेले, थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजचा दिवस किती महत्त्वाचा, कारण 10 उमेदवार उभे टाकलेले, 10च्या 10 विजय होईल असा विश्वास आहे. नाही, गेल्या 2 वर्षांपासून मला वाटतं राज्यातले सगळेच मतदार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका कधी होतील याचा विचार करत होते आणि शेवटी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनामुळे आता आज या निवडणुका होत आहेत. वर्किंग डे असल्याकारणानं, आज सकाळपासून पाऊस असल्याकारणानं थोडाफार मतदानाचा जो टक्का आहे तो कमी आहे. अशी आमची आशा आहे की मतदार हे लवकरात लवकर मतदान केंद्रावर येतील, त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. आणि शेवटी गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सिनेट सदस्यांनी चांगलं केलेलं काम, युवा सेनेला आदित्य ठाकरे साहेबांसारखा असलेला एक चांगला नेता, चेहरा, या चेहऱ्याकडे पाहून सुद्धा मतदार आमच्या बाजूने मतदान करतील. नक्कीच आज ठाकरे कुटुंबीय पण या ठिकाणी येणार आहेत, मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जे पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे? 100% उत्साह आहे. आणि मला वाटतं आदित्यजी असतील, तेजस ठाकरे असतील आणि रश्मी वहिनी असतील, हे तिघेही सिनेटचे मतदार आहेत. ते प्रत्येक वेळी येऊन मतदान करतात. आत्तासुद्धा मला वाटतं एक अर्ध्या तासामध्ये ते इकडे येतील, त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. आणि शेवटी आदित्यजींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत असताना केवळ या एका बूथवर नाही, सगळ्याच बूथवर अतिशय युवा सेनेचं उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेनेचे पदाधिकारी हे देखील आम्हाला मार्गदर्शन करायला, आम्हाला सोबत असायला म्हणून ते देखील उपस्थित आहेत. त्यामुळे चांगलं वातावरण आहे. नक्कीच. पण थेट जो लढा आहे तो युवासेना आणि ABVP यांच्यामध्ये आहे. 10 जागा आहेत आणि त्यासाठी 28 उमेदवार आहेत. त्यामुळे ही रणनीती नेमकी कशा पद्धतीनं आखण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीची कामं केली जातील आणि त्याचा युवा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल? रणनीती अशी माईकवर सांगायला लागलो तर त्यामुळे रणनीतीचा भाग जाऊ दे. पण आज मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे आज जास्त काही सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त मतदारांना आपल्या TV9च्या मार्फत आव्हान आहे की आपण मतदान केंद्रावर या, आपल्या मतदानाचा हक्क बजावा. आणि मी म्हणालो तसं की जरी अनेक प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत तरी अजूनही विद्यापीठाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अजूनही प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र नाही. अजूनही आपले जे सगळे खेळाडू आहेत, स्पोर्ट्समन आहेत, यांना पाहिजे तसं प्रोत्साहन विद्यापीठाच्या मार्फत मिळत नाही. अजूनही महिलांच्या ज्या वसतिगृह आहेत ही अजूनही सुसज्ज नाहीत. अजूनही कलिना कॅम्पस आणि फोर्ट कॅम्पस जसं अद्ययावत पाहिजे, मॉडर्न टेक्नॉलॉजीने इक्विप पाहिजे ते नाही. त्यामुळे आमचे उद्या सिनेट सदस्य निवडून आल्यानंतर या सगळ्या कामांवर त्यांचं लक्ष असेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर यावं, मतदान करावं. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे. बदलापूर प्रकरणामधला जो आरोपी होता त्याचा काल एन्काउंटर झाला. आता बरेचसे बॅनर्स, पोस्टर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लागलेत. एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही, अशा आशयाचे बॅनर्स सगळ्या लागत आहेत. ट्विट करतायत नेते. काय म्हणाले यावर बरीचशी टीका टिप्पणी होते. तुमचं मत काय? मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीची स्वतःकरता पब्लिसिटी करून घेणं कुठेतरी चुकीचं आहे. आणि तुम्ही मला जर वैयक्तिक दृष्टिकोनातून विचाराल तर मी आज इकडे एक युवा सेनेचा सचिव म्हणून, जरी मी शिवसेनेचा देखील पदाधिकारी असलो तरी आजची सिनेटची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर असल्याकारणानं मी प्रामुख्याने त्याच्यावर बोलेन. आमचे शिवसेनेचे सगळे नेते, संजय राऊत साहेब असतील, प्रवक्ते असतील, या सगळ्या घटनेवर बोलतील. मला वाटतं काही झालं की स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची, हा कुठेतरी प्रकार आता बंद झाला पाहिजे. आणि शेवटी एक संवेदनशील घटना घडली, त्यावर महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला, त्यावर महिलांची सुरक्षाबद्दल सरकारने काम केलं पाहिजे. सारखं मीच किती हुशार आहे दाखवण्यात काय अर्थ आहे? नक्कीच. पण अक्षयच्या आईने पण आता गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की पैसे द्या, गोळा झाडा, अशा स्वरूपाचं एक काम झालं आहे. गुन्हा सिद्ध झाला नाही तरी देखील माझ्या मुलाला मारलं, आम्हालाही गोळा झाडा, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मी काय अजून त्यांची प्रतिक्रिया पाहिली नाही. आम्ही कुठलंच सकाळपासून खरं सांगू तर संपूर्ण बातम्या देखील वाचल्यात, कारण आमच्या सगळ्यावरही जबाबदारी सिनेटची आहे. त्यामुळे मी सगळी माहिती घेतो, त्यावर प्रतिक्रिया देतो. पण मी तेच म्हणतोय की या सगळ्यामध्ये महिलांच्या सुरक्षतेबाबतचा जो मूळ मुद्दा आहे हा कुठेही बाजूला राहता कामा नये. बदलापूरच्या त्या एका घटनेने महिला या राज्यामध्ये किती असुरक्षित आहेत, लहान लहान मुलीसुद्धा किती असुरक्षित आहेत. लाडक्या बहिणी म्हणायचं आणि सुरक्षेबद्दल विचार नाही करायचा, हा मला वाटतं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या दुसऱ्या एखाद्या घटनेला अतिशय मोठी पब्लिसिटी देऊन जो मूळ मुद्दा आहे त्यावर कुठेही त्याला बगल जाता कामा नये, ही आमची भूमिका असेल. आणि मी म्हणाल तसं या बदलापूर जो काही प्रकरण आहे त्याच्यानंतर जे काय काल कथित एन्काउंटर झाला किंवा जे काय झालं त्या संदर्भात आमचे प्रवक्ते, नेते हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. बँड्रात मातोश्रीचं अंगण आहे आणि तुम्हाला या ठिकाणाहून उमेदवारी मिळते अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे तुमची तयारी नेमकी कशी सुरू आहे? आणि बँड्रा पश्चिमेतून प्रिया दत्त यांनी लढवावं अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. काल वर्षा गायकवाड यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. आव्हानात्मक ठरेल आशिष शेलारांसाठी जर त्या लढल्या तर?
नाही, नक्कीच आज वांद्रे पश्चिममध्ये तुम्ही पाहिलं तर लोकसभेला कमळ विरुद्ध हात असं जेव्हा हा चिन्ह हे झालं तेव्हा जवळपास केवळ 2000 मतांची आघाडी ही भाजपला मिळालेली आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित आल्यानंतर वांद्रे पश्चिम ही देखील जागा अगदी सहज पद्धतीने महाविकास आघाडी लढेल. आता ती जागा शिवसेनेला मिळते, काँग्रेसला मिळते, मला वाटतं हे जागा वाटपानंतरच निश्चित होईल. त्याचप्रमाणे वांद्रे पूर्वचं आपण विचारलं तर वांद्रे पूर्व म्हणजे इकडे मातोश्री निवासस्थान आहे, स्वतः हिंदू हृदय सम्राटांचं निवासस्थान आहे, उद्धव साहेबांचं निवासस्थान आहे. त्यामुळे इकडे हक्काचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असला पाहिजे, ही प्रत्येक इकडच्या नागरिकाची भावना आहे. आता शेवटी इकडचा उमेदवार कोण असेल, काय असेल, हा पक्षप्रमुखांचा निर्णय. ते ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्याच्या मागे हे सगळे शिवसैनिक उभे राहतील आणि मतदार ते आता स्वतःहून यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह याच्या मागे उभे राहतील, मला खात्री. पण कुणी बंडखोरी करणार नाही, कारण मागच्या वेळी फटका बसला होता शिवसेनेला याच्याचमुळे. असं बंडखोरी वगैरे असं करायची असेल तरी कोण सांगून थोडी करतं. त्यामुळे जाऊ दे, ते सगळे पुढे विषय. आजचा विषय हा सिनेटचा, काही होणार नाही. आज सिनेटमध्ये सुद्धा चांगला आमचा परफॉर्मन्स असेल. येत्या विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल केवळ वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम नाही, संपूर्ण महाराष्ट्रभरात उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रियतेची लाट आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल आणि आम्ही जिंकू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.